की परिस्थितीचा निसर्गाचा हा नियम असतो की सगळं काही बदलत असतं. पूर्वीच्या काळी शिक्षक जेव्हा वर्गामध्ये जायचा शिक्षक केवळ बोलण्याचं काम करीत आहे आणि विद्यार्थी ऐकायचे. आता सुद्धा तंत्रज्ञान या ट्रेनिंगमध्ये हे शिकलो की आपल्याला आपल्या शाळेमध्ये गेल्यानंतर पोरांमध्ये या शिक्षक गोष्टी आपल्याला त्या बाहेर काढायच्या जास्तीत जास्त त्यांना गोष्ट करायच्या. या 4 दिवसामध्ये माननीय पांडे सरांनी, सरांनी, मंजुळानी मॅडम, वानखेडे सरांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट नवीन करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. और हम अब वादा करते हैं इस पाठ्यक्रम में हम लोगों ने यहाँ कुछ लोगों से लिया है. अपने स्कूल में जाकर हम लोग यही प्रयास करेंगे कि बच्चों में जो सुप्त गुण होते हैं उन्हें बाहर निकालने की कोशिश करेंगे. और एक पते की बात इतना ध्यान रखिएगा जिनकी बदौलत हमारी रोजी रोटी चल रही है, हमारा सूरज चल रहा है, उनके साथ हम लोगों जैसे कि मैंने कल कहा कि उन्हीं के साथ हम लोगों ने कभी बेईमानी नहीं करनी चाहिए. एक बड़ी सुंदर कहावत है की सावळेकरांनी मला म्हटलं की ज्या घरामध्ये एक शाळा मिळते त्या ठिकाणी मुलं सुद्धा थांबत नाही. हे लक्षात घ्या. प्रत्येकामध्ये सुप्त गुण असतात आणि ती संधी मिळाल्यानंतर तो त्या ठिकाणी ते सुप्त गुणांचे जगत करीत असतो. अशा प्रकारे त्या मुलांना आपण त्रास द्यायला पाहिजे, संधी द्यायला पाहिजे, प्रत्येकाला गोष्ट करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला जास्त हे करून मुलांना त्याच्या बदलाला टाकायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण अपुरा करून मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये शिक्षणासोबतच एक चांगला माणूस घडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. महत्वाचा चित्रकार असतो, कलाकार असतो, संगीतकार असतो, पुन्हा नृत्यकार असतो. त्या सगळ्या प्रतिभा त्याच्यापासून असण्याच्या आधी व्यक्ती आधी माणूस असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपल्या पिढीमध्ये येणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांना आधी शिक्षणाबरोबर असताना तो त्याच्या भविष्यामध्ये माणूस म्हणून कसा उभार आहे याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाभारताचं युद्ध जेव्हा सुरू झालं ते केवळ 18 दिवस चाललं. ज्याला जाताना दुर्योधन आला तेव्हा आपल्या आईकडे गेला कारभारीकडे. दुर्योधन मला आशीर्वाद दे, माझा जय झाला पाहिजे.